कांदा खोबऱ्याचं वाटण करून मी बनवत आहे आज पावटा भाजी बटाटे टाकून. आपलं वाटण तयार आहे. चला तर मग बनवूया आपण पावट्याची रस्सा भाजी बटाटे टाकून. मी तेल तापायला अगोदरच ठेवलेलं होतं. त्यात पहिले टाकूया राई जिरे तडतडले. याच्यामध्ये टाकूया कांदा, कढीपत्ता. त्याला मस्तपैकी असं हलवून घेऊया. आता आपण टाकूया टोमॅटो टाकल्यावर पण थोडं हलवून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट, अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट, थोडा हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, मीठ, गरम मसाला, धनेपूड आणि हा घरी बनवलेला घरगुती मसाला, थोडासा मालवणी मसाला आणि थोडंसं लाल तिखट घरचं. आता ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. टोमॅटो मस्त मिक्स झाला आहे, मॅश झाला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया एक कांदा खोबऱ्याचं वाटण. त्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याला थोडं तेल सुटेपर्यंत थोडं परतून घेऊया. आता याच्यामध्ये टाकूया थोडं पाणी, मसाला केलेल्या भांड्यामधलं. त्याला परत मिक्स करून घेऊया. थोडं मसाल्याला बघा असं छान तेल सुटलं आहे. आता आपण याच्यात टाकूया पावटा आणि बटाटा. त्याची भाजी खायला ना खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. आता मी याच्यामध्ये टाकते कोथिंबीर, कारण कोथिंबीर मला शिजलेली पसंत आहे. कच्ची कोथिंबीर मला नाही आवडत, म्हणून मी शिजते वेळेसच कोथिंबीर टाकते. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता आपण याच्यात टाकूया पाणी. मी पाणी गरम करून घेतलं होतं, तुम्ही पण गरम करून घ्या. गरम करून पाणी टाकलं ना भाजीला चव खूप छान येते. आता ह्याला असं मस्तपैकी शिजवून घेऊया. पावट्याची भाजी खूपच छान लागते. ही भाताबरा, भाकरीबरा, चपातीबरा, कशाबराही खाऊ शकता. आता मस्तपैकी आपण भाजी शिजवून घेऊया. शिजली ना की मग मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा तयार आहे आपली पावटा भाजी. किती मस्त दिसते.